शुभविवाह या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या माणसाला रागिणीने पैसे दिलेले आहेत त्याच माणसाला आता बरोबर रीतीने गायकवाडांनी पकडलंय आणि त्यानंतर सुरू झालाय खरा खेळ। एव्हिडन्स रूम जाळण्यासाठी रागिणीने दिलेल्या पैशामुळे आणि रागिणीने दिलेले पैसे हे आता त्याच्याकडे रंगेहात सापडल्यामुळे ऐन वेळेला जेव्हा रागिणी आकाशभूमी यांना घराबाहेर काढायला निघाले त्याच वेळेला धाड टाकत कशा पद्धतीने गायकवाडांनी सिक्सर मारलाय। अचानकपणे असे काय एव्हिडन्स मिळाले म्हणजे तो माणूस सुद्धा ज्या माणसाने एव्हिडन्स रूम जाळली त्या माणसाने सुद्धा खूप हुशारी केलेली आहे, कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही अचानक कापून टाकायची नाही तर तिला वेळोवेळी तिच्याकडून पैसे घ्यायचे हा त्याचा हेतू असल्या कारणाने त्यांनी आता त्यातले काही एव्हिडन्स आपल्याकडे ठेवलेले असतात, रागिणीला ब्लॅकमेल करण्यासाठी म्हणा किंवा आपले पैसे मागण्यासाठी म्हणा। आणि तेच नेमके सापडल्यावरती अचानकपणे गायकवाडांनी त्या ठिकाणी पोहोचत काय धमाका केलाय आणि आकाश आणि भूमी यांना घरातून बाहेर जाण्यापासून कसं थांबवलंय सविस्तर पाहू। इकडे आता घर सोडून जाण्यावाचून काहीच पर्याय नाहीये म्हणून आकाश भूमी क्षितिजाला समजवतायत, बाळा काहीही झालं तरी आपल्याला हे घर सोडावंच लागेल, आपण नाही ह्या घरात जास्त दिवस राहू शकत, पण मी तुला प्रॉमिस करतो, आकाश तिला सांगतोय की मी तुला प्रॉमिस करतो की हा बाबा तुझा तुला प्रॉमिस करतोय काहीही झालं ना तरी सुद्धा आपण या घरामध्ये परत यायचं आणि या चेटकिणीला या घरातून कायमचं हकलवून टाकायचं आहे। काहीही झालं तरी ही चेटकीण या घरात राहता कामा नये असं आता तो तिला म्हणतोय। आणि त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते, आकाश कसं शक्य होणार आहे हे आपल्याला? यावरती तो म्हणतो काही अवघड नाहीये, काहीही झालं ना तरी मी रागिणी आत्याला या घरात टिकू देणार नाहीये। फायनली बॅगा भरतात आणि सगळेजण जायला निघाले। इकडे रागिणीने आता सगळ्यांना 1 तासाची मुदत दिलेली असते आणि ती मुदत संपल्या कारणाने रागिणी ताबडतोब आता ती पाटी काढते आणि पाटी काढून रागिणी सांगायला लागते, चला आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, आता ह्या घरामध्ये तुमचं असं काहीच अस्तित्व राहिलेलं नाहीये, त्यामुळे या घरामध्ये बिलकुल तुम्हाला थारा नाहीये। भूमी सांगते, या घरात अस्तित्व नाही? काय बोलताय काय तुम्ही? हे घर माझं आहे आणि याच्या प्रत्येक कोपऱ्यात आमचं अस्तित्व असणारच आहे, काहीही झालं तरी तुम्ही आमचं अस्तित्व या घरातून या कानाकोपऱ्यातून कधीच हटवू शकत नाहीयेत। रागिणी म्हणते, बस झालं। बलदेव चिडतोय आणि बलदेव तिच्या अंगावरती पुन्हा एकदा धावून जातोय आणि बलदेव तिला सांगायला लागतोय, तू या सगळ्यामध्ये आता आम्हाला हे करणार, तुला तर मी आता। त्यावरती आकाश त्याला म्हणतो, हे बघ बलदेव, तू नको चिंता करूस, ही बाई ना फार काळ या आपल्या पवित्र वास्तूमध्ये राहणार नाही याची मी स्वतः खबरदारी घेईन, तू नको चिंता करू असं म्हणत तो बलदेवला थांबवतोय। तो पण इकडे रागिणीने ज्या माणसाला खूप पैसे दिलेत, पैसे म्हणजे पैशांची अगदी बरसातच करून टाकलेली आहे, तिने त्याच्या आयुष्यामध्ये कधीही एकत्रितरित्या पाहिले नसतील असं एक बंडल आणि अशा बंडलचे अनेक हे म्हणजे बॅग अशी त्याला दिलेली आहे। आणि त्याच वेळेला त्या माणसाने विचार केलाय, नाही म्हणजे ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि ही जर का आपण एकदाच कापली तर काहीच उपयोग नाहीये आणि म्हणून त्यांनी एव्हिडन्स रूम जरी जाळली असली ना प्रेक्षकांनो तरी रागिणीच्या विरुद्धचे किंवा या महाजन केसमध्ये असलेले जे काही हे असतात ते सगळे एव्हिडन्स त्यांनी एका बॅगमध्ये घेऊन आपल्या रूममध्ये ठेवलेले असतात, जेणेकरून उद्या जर का रागिणी पलटली किंवा उद्या जर का आपण या प्रकरणामध्ये अडकायची वेळ आली तर आपली सेफ साईड म्हणून। आणि त्यावेळेला आता इकडे गायकवाड आणि त्यांचे पोलीस हे त्या माणसाचा पत्ता शोधत आलेले आहेत, तर त्यांच्या मित्रांनी त्याला बरोबर रीतीने दुसऱ्या ठिकाणी तो कुठे राहतो हे सांगितलंय। मग गायकवाड आणि ते पोलीस तिकडे आल्यावरती ते आता बरोबर रीतीने गस्त घालतात आणि तो माणूस जिथे लपून बसलाय त्याच ठिकाणी धाबाबोल करतात। तो माणूस ते एव्हिडन्स आपल्याकडे ठेवून खूप सारे पैसे आपल्याकडे ठेवून पळत असताना गायकवाड त्याला पकडतात आणि त्यानंतर मग मात्र आता गायकवाड म्हणतात, बाद झालं, आता सगळं हे बंद करा आणि आता ती पैशाची बॅग तुला रागिणी पटवर्धन यांनी दिले हे सुद्धा मला समजलेलं आहे आणि त्यामुळे जे काही खरं आहे ते बोल, माफीचा साक्षीदार हो, नाहीतर तुला सुद्धा जेलची हवा खायला लागेल असं म्हणायला लागतं। त्यावरती तो गयावया करायला लागतो, नाही सर, हे नाही ते नाही, खरंच मला रागिणी पटवर्धन यांनी पैसे दिले होते पण मी गद्दारी केलेली नाहीये, खरं सांगायचं
सांगायचं तर त्यांनी मला जरी पैसे दिले असले तरी सुद्धा मी ते पैशाचं म्हणजे पैसे तसेच ठेवलेत, पण त्यांच्या विरुद्धचे जे काही पुरावे आहेत ना ते सुद्धा पुरावे मी आता माझ्याचकडे ठेवलेले आहेत. मी कोणत्याही प्रकारचे पुरावे जाळले नाही आहेत. म्हणजे बाकीचे पुरावे जळले असले तरी म्हणजे मी बाकी बहुतेक पुरावे वाचवलेत. एव्हिडन्स रूमला आग केली, पण मी त्यातले जे काही एव्हिडन्स होते ना ते मात्र ठेवलेत. कारण उद्या जर का मी अडकलो ना तर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्यावरती कोणता आळ नको यायला. यावरती लगेचच ते सांगायला लागतात, व्हेरी गुड, दे ते पुरावे इकडे. आणि ते आता बरोबर गायकवाड वकील रागिणी पटवर्धन यांच्या विरुद्धचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे आपल्या ताब्यात घेतात. इकडे तोपर्यंत रागिणी सांगत असते, बस झालं हा, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं आहे. हे सगळं गायकवाडांनी आकाश भूमीला कॉल केलाय आणि त्यांना आता बाहेर बोलवले. त्यावरती आकाश आणि भूमी त्यांना सांगायला लागतायत की खरं तर रागिणी आत्यांनी आमच्या घराचे पेपर सुद्धा स्वतःच्या नावावरती करून घेतलेत आणि हे पेपर स्वतःच्या नावावरती करून घेतल्यामुळे आमच्याकडे कोणता पर्याय राहिलेला नाहीये हे घर सोडण्या वाचून. यावरती गायकवाड त्यांना सांगतात, बिलकुल नाही, तुम्ही हे घर सोडायचं नाहीये. कारण आपल्याकडे खूप महत्त्वाचा आता पुरावा लागलेला आहे. ती एव्हिडन्स रूम जळाली होती ना, पण एव्हिडन्स रूम जरी जळाली असली ना तरी सुद्धा आपल्याकडे 100% पुरावा आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या माणसाने एक चांगलं काम केलंय. एव्हिडन्स रूम जरी जळली तरी त्यांनी सगळे एव्हिडन्स तसे ठेवलेत, खास करून रागिणी पटवर्धनचे. आणि त्यामुळे अजिबात काळजी करू नका. यावरती आकाश म्हणतोय, पण तिने आम्हाला तासाभराचा टाइम दिलाय आमचं घर खाली करायला. यावरती आता रविराज इकडे आता सांगायला लागतो, गायकवाड सर की तुम्ही काळजी करू नका, जा थोडा टाइमपास करा, मी थोड्याच वेळामध्ये हे एव्हिडन्स सगळा पोलिसांचा फौजफाटा हे सगळं घेऊन पोहोचतो. तोपर्यंत तुम्ही थोडा टाइमपास करा, तिला तिथेच बोलण्यात गुंतवून ठेवा. तिला जर का समजलं की माझ्या हातामध्ये एव्हिडन्स लागलेत किंवा ते सगळे पुरावे सापडलेत तर ती पळून जाईल. आकाश म्हणतो ठीक आहे. आणि आकाश भूमीकडे आता वेळ आहे ते म्हणजे तिला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवण्यास. इकडे आता घरातले सगळे सामान घेऊन खाली आलेले आहे आणि त्यानंतर रागिणी म्हणते, चला बाद झालं, असं म्हणत ती आता तो फोटो, त्यांचं सगळं सामान हे सगळं आता फेकून द्यायला लागते. त्यावरती आता इकडे बलदेव चिडतोय, पण आकाश आणि भूमी यांना टाइमपास करायचा आहे, जेणेकरून ज्या वेळेला आता येतील गायकवाड सर आणि गायकवाड सर आता हे सगळं तिला सांगतील किंवा तिच्या विरुद्धचे सगळे पुरावे हे करतील आणि त्याच वेळेला गायकवाडांना आता हिला थांबवण्यासाठी हे सगळं चाललंय. आणि त्यावरती रागिणी सांगायला लागते, तुमचं डोकी फिरलेत का, आत्ताच्या आत्ता निघा इथून, चला, या घरची मी राणी आहे. माझ्याकडे माझ्या विरुद्ध ना तुमच्याकडे कोणता पुरावा आहे ना पोलिसांकडे कोणता पुरावा आहे आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही आता इकडे थांबू शकतच नाहीयेत. चला चालते व्हा, असं म्हणत ती आता बोलतीये. त्यावरती पौर्णिमा सुद्धा आता मोठ्या त्वेषाने सांगतेय, हो, या घरामध्ये अजिबात तुम्ही थांबायचं नाहीये, चला चालते व्हा. आणि हे सगळं चालू असताना बलदेव म्हणतो, कुठे फेडाल कुठे तुम्ही ही पाप, असं म्हटल्यावरती ती सांगते, पाप पुण्याचा हिशोब आहे ना, हा करू कधी करायचा तो, आत्ता इथून निघा तुम्ही. बरं, हे सगळं चालू असताना अचानक गायकवाडांनी धमाकेदार एंट्री आणि रागिणीला पकडायला सांगितले. त्यावरती रागिणी म्हणते, काय माझ्या विरुद्ध तुमच्याकडे कोणता पुरावा आहे, मला पकडायला तुम्ही कसे काय येऊ शकता. यावरती आता तो सांगायला लागतो, तुम्ही दिलेल्या पैशाच्या नोटा, एव्हिडन्स रूम जाळण्यासाठी ज्या पैशाच्या नोटा आता तुम्ही दिल्यात ना त्या पैशांच्या नोटा तुमच्याच विरोधात भारी भरकम पुरावा ठरलेला आहे. रागिणी पटवर्धन, तुमचा खेळ संपलाय, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हे इकडून वाचू शकत नाही. रागिणी म्हणते, काय. यावरती लगेचच ते सांगायला लागतात, हो, तुम्ही आता वाचूच शकत नाही आहात. कारण मुळातच तुम्ही जे काही ते आता पुरावे जाळण्यासाठी प्रयत्न केले होते ना ते सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. रागिणी प्रेक्षकांनो पळण्याचा प्रयत्न करते, पण गायकवाडांनी ऑलरेडी आकाश आणि भूमीला सगळी कल्पना दिल्या कारणाने आकाश भूमी तिला पकडून ठेवतायत. आणि त्यावरती पुरावा काय आहे माझ्या विरुद्ध, असं जेव्हा रागिणी विचारते गायकवाड सांगतात, 1-2 नाही, अनेक पुरावे तुमच्या विरुद्ध आमच्याकडे आहेत. तुम्हाला माहीत नसेल, पण स्वतःच्या मुलाला जे काही मारण्याचा प्रयत्न केलात ना तिथपासून ते आता सगळे आत्तापर्यंतचे तुमचे कच्चे चिठ्ठे सगळे आहेत आणि त्यामुळे तुम्ही आमच्या तावडीतून काही वाचू शकत नाहीयेत. रागिणी पटवर्धन, तुमचा खेळ संपलाय, असं म्हणत गायकवाडांनी खूपच मोठा धाबा बोललाय, हल्ला बोल केलाय आणि गायकवाडांनी या सगळ्यामध्ये आता सगळ्या पद्धतीने रागिणीची कोंडी करून टाकलेली आहे. आणि त्यावरती मग आता आकाश म्हणतोय, पण सर हे पुरावे तुम्हाला कसे सापडले. यावरती गायकवाड सगळा प्रकार सांगतात आणि ते सांगतात, पैसा ही
खूप वाईट गोष्ट असते मिस्टर आकाश. मुळातच या बाईने पैसा देऊन त्या एव्हिडन्स रूम जाळण्यासाठी सांगितले ना, पण त्याच पैशाच्या हव्यासापोटी त्याने ना हिला ब्लॅकमेल करायला सगळे पुरावे सेफ ठेवले होते आणि तेच आपल्या कामी आलेत. आकाशला मोठा धक्का बसला तितक्यात पोलीस आणि फायनली रागिणीला आता अटक करण्यात आलेली आहे. रागिणीला जरी अटक करण्यात आली असली तरी तिचं प्यादं असलेली पौर्णिमा ही मात्र आता मुकाटच सुटलेली आहे. रागिणीच्या पाठोपाठ पौर्णिमाला सुद्धा अटक होणार का? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.